नमस्कार. आज आपण डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी 5 अतिशय सोपी आणि प्रभावी आसने पाहणार आहोत. या आसनांचा सराव जर तुम्ही नियमितपणे केला तर तुमच्या रक्तातील साखर संतुलित राहते, तुमचे पाचन सुधारते आणि शरीरातील ऊर्जा वाढते. चला तर मग पाहूया. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत पवनमुक्तासन. हे आसन इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतं आणि गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या कमी करतं. हे आसन करण्यासाठी आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे. मॅटवरती पाठीवर झोपून घ्या. पवनमुक्तासन करण्यासाठी आपल्याला आपले दोन्ही पाय एकत्रितपणे उचलून वरती घ्यायचे आहेत. हाताने पायांना पकडा आणि श्वास बाहेर सोडून दोन्ही पाय घट्ट पोटावरती प्रेस करा आणि थोडा वेळ इथे थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि सावकाश पाय बाहेर सोडा. दुसरं आसन आपण बघणार आहोत भुजंगासन. भुजंगासन काय करतं? आपल्या पोटाजवळील जे अवयव आहेत त्यांना उत्तेजित करतं. त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. चला तर मग पाहूया. भुजंगासन करण्यासाठी आपल्याला मॅटवरती पोटावरती झोपायचं आहे. सगळ्यात पहिलं पोटावरती झोपून घ्या. दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत. त्यानंतर आपले हात छातीजवळ ठेवा. दोन्ही चीन मॅटवरती टच करून ठेवायची आपल्याला आणि इनहेल श्वास घेत घेत आपल्याला वरती यायचंय आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि रिलीज. यानंतर आपण बघणार आहोत अर्ध मत्स्येंद्रासन. हे आसन आपल्या पचन संस्था आणि स्वादुपिंडावरती सकारात्मक परिणाम करतं. यासाठी काय करायचंय? आपल्याला आपला उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. डाव्या हाताने आपल्या उजव्या पायाला घट्ट मिठी मारायची आहे आणि उजवा हात मागे घेऊन जा आणि आपल्याला ट्विस्ट करून मागे बघायचं आहे. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि रिलीज. आसनातून सावकाश बाहेर यायचं आहे. सेम आपल्याला डाव्या साईडला पण करायचं आहे. डावा पाय उचलून फोल्ड करा, उजव्या साईडला ठेवा. पायाला उजव्या हाताने घट्ट पकडा आणि ट्विस्ट करून मागे बघायचं आहे. इथे आसन काही वेळ होल्ड करायचं आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 आणि रिलीज. यानंतरचं आसन आपण बघणार आहोत पश्चिमोत्तानासन. यासाठी काय करायचं आहे? पाय समोर ठेवून बसून घ्या. दोन्ही हात वरती घ्या. इनहेल श्वास घ्या दीर्घ आणि श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे आणि दोन्ही पायाच्या अंगठ्यांना पकडा आणि समोर बघा. आपल्याला लोअर बॅक मधून खाली वाकायचं आहे. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि रिलीज. यानंतर आपण बघणार आहोत कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायाम ही क्रिया डायबिटीजसाठी अतिशय उपयुक्त क्रिया आहे. याच्यामध्ये काय होतं? आपल्या पोटातील जे अवयव आहेत त्या सगळ्यांना मालिश मिळते. ही क्रिया करताना आपल्याला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना जोरात बाहेर सोडायचा आणि पोट आपलं आतमध्ये खिचून घ्यायचं आहे. कपालभाती प्राणायाम तुम्ही 5 ते 10 स्ट्रोक पासून सुरुवात करू शकता. जर ही क्रिया करताना मध्येच तुमचं डोकं जड झालं असेल किंवा तुम्हाला अनइझी फील होत असेल तर थोडा वेळ शांत राहा, विश्रांती घ्या आणि त्यानंतर परत सुरू करा. ही 5 आसने आणि प्राणायाम जर तुम्ही नियमितपणे सराव करण्यासाठी सुरुवात केलात तर तुमचा डायबिटीज नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होईल.
सुरुवातीला सुरुवात करताना कमी वेळापासून सुरुवात करा आणि नंतर हळूहळू जाऊन तुमचा टायमिंग वाढवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.